नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी रश्मी आंबेडकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, समाजात वावरताना आपलं यश, आपली प्रगती याबरोबरच आपलं व्यक्तिमत्व सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं. पुढचे काही एपिसोड्स आपलं व्यक्तिमत्व प्रभावी आणि संपन्न कसं करायचं याच विषयावर आपण बोलणार आहोत. आपला विषय असणार आहे प्रभावी आणि संपन्न व्यक्तिमत्व आणि आज आपण बोलणार आहोत शालेय जीवनातील व्यक्तिमत्व विकास. आणि हे सगळं आपल्याला सांगणार आहेत ज्येष्ठ माध्यम तज्ञ संजीव लाटकर. नमस्कार सर, आपलं कार्यक्रमात स्वागत. ग्रूम अँड ग्रोचे संचालक सुद्धा आहेत सर. आणि पुढचे काही एपिसोड्स आपलं व्यक्तिमत्व आणखीन छान कसं आपल्याला करता येईल याबद्दल सर मार्गदर्शन करणार आहेत. मुळात व्यक्तिमत्व म्हणजे काय आणि मग ते प्रभावी आणि संपन्न कसं करायचं? फार म्हणजे मुळातला प्रश्न तुम्ही विचारलात की व्यक्तिमत्व कशाला म्हणायचं. आपण नेहमी असा विचार करावा की एखाद्या व्यक्तीला आपण भेटलो आणि ती व्यक्ती आपल्याला भेटून निघून गेल्यानंतर त्या व्यक्तीबद्दलची जी प्रतिमा आपल्या मनामध्ये राहते ते त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व. बर, हा साधा त्याच्यातला भाग आहे. म्हणजे काय झालं तर ती व्यक्ती ज्यावेळेला निघून जाते त्यावेळेला ती तुमच्यावरती एक प्रतिमा, एक ठसा उमटवते किंवा उमटवू शकत नाही. दोन्ही त्याला व्यक्तिमत्व म्हणावं. बर, आता हे व्यक्तिमत्व घडतं कसं तर हे व्यक्तिमत्व हे जसा हिरा घडायला कित्येक शतकांचा काळ लागतो तसं व्यक्तिमत्व घडायला कित्येक वर्ष लागतात. आणि म्हणून शालेय व्यक्तिमत्व हे अतिशय म्हणजे शालेय वयातलं व्यक्तिमत्व हे फार महत्वाचं आहे, कारण तो पाया आहे व्यक्तिमत्वाचा. आता व्यक्तिमत्व म्हणजे काय तर व्यक्तिमत्व म्हणजे स्वभाव म्हणता येईल, म्हणजे दृष्टिकोन म्हणता येईल, म्हणजे विचार म्हणता येईल, म्हणजे वर्तणूक म्हणता येईल. या सगळ्याचं मिळून जे बनतं ते व्यक्तिमत्व. म्हणजे विशिष्ट प्रसंगी मुलगा कसा वागतो, कसा प्रतिसाद देतो हे त्याच्या व्यक्तिमत्वावर ठरतं. आणि समाजाशी तो कसा वागतो, समाजाबरोबर कसा वागतो, समस्या कशा सोडवतो, त्या समस्यांना सामोरा कसा जातो, त्याचं आकलन कसं आहे याला व्यक्तिमत्व म्हणतात. आणि या व्यक्तिमत्वाचा त्याच्या शालेय अभ्यासक्रमाशी काही संबंध तसा नसतो. म्हणजे तो मुलगा हुशार आहे म्हणून त्याचं व्यक्तिमत्व संपन्न असेल, टक्केवारीवर अगदी बरोबर बोललात तुम्ही. टक्केवारीवरती निदान व्यक्तिमत्व तरी सध्या अवलंबून नाही. आणि गंमत अशी आहे की शेवटी माणसाला यशस्वी करण्यामध्ये मार्क जेवढं महत्वाचं, म्हणजे गुणवत्ता जेवढी, म्हणजे गुण जेवढे महत्वाचे आहेत तेवढीच या व्यक्तिमत्वाची गुणवत्ता महत्वाची आहे. आणि आता सगळ्यांना जे कळतंय की इतके इंजिनियर झाले तरी ते त्यांना काम नाहीये, इतके MBA झाले तरी त्यांना आज पुरेशा प्रमाणात नोकरी मिळू शकत नाही. याचं कारण का तर नोकरी नेहमी मेरिट बरोबरच व्यक्तिमत्वाला मिळते. आणि त्यामुळे व्यक्तिमत्वाची जी पायाभरणी आहे त्याची चर्चा आज आपण करणार आहोत की शालेय वयापासून त्याची सुरुवात कशी करायची. आणि आपण वेगवेगळ्या विषयांवर पुढचे काही एपिसोड्स बोलणार आहोत. अगदी थोडक्यात त्याच्याबद्दल सांगाल, कशावर आपण बोलणार आहोत? मी आपल्याला म्हटलं तसं शालेय जीवनाला अतिशय महत्व आहे, कारण तो पाया आहे. आता ह्याच्यात गंमत अशी असते की अगदी 6व्या वर्षापासून, अगदी प्ले ग्रुप म्हटला तरी 2ऱ्या-3ऱ्या वर्षापासून हल्ली प्ले ग्रुपला आपण मुलांना पाठवतो. त्यानंतर मग तो मुलगा मोठा होतो, मग तो पौगंडावस्थेतनं पुढे जातो, मग तो युवा होतो, म्हणजे किशोरवयीन, पौगंडावस्था, युवा, मग तरुण, अशी त्याची सगळी जी काही वाढ होते या अगदी म्हणजे विवाह होईपर्यंतची तो परत एक पालक होतो. म्हणजे हे चक्र असं आहे की तो बालपणापासून सुरू होतो आणि तो नंतर एक बालपण बघत असतो. आणि याला कुठलंही रेडीमेड सोल्युशन नाही. म्हणजे आपण व्यक्तिमत्व विकासावरती 100 पुस्तकं जरी वाचली तरी आपल्या मुलाचा स्वभाव, आपला स्वभाव, आपल्या आजूबाजूचा परिसर याच्यानुसार ते सगळं बदलतं. ते सगळं इंटरकनेक्टेड आहे. म्हणून मग आपण असं म्हणतोय आता की शालेय एक महत्वाचा भाग, त्यानंतर युवा अवस्था म्हणजे कॉलेजमध्ये गेल्यानंतर काय नेमकं घडतं, त्यानंतर करिअर ज्यावेळेला त्या मुलाची सुरू होते त्यावेळेला नेमकं काय घडतं, सहजीवनात काय घडतं, कारण नंतर तो अर्थातच लग्न होतं त्याचं. आणि म्हणजे यशस्वी होणं, विवाह यशस्वी होणं हे सुद्धा व्यक्तिमत्वावर अवलंबून आहे शेवटी. आणि शेवटी कुटुंब, कारण कुटुंबातल्या प्रत्येकाचं व्यक्तिमत्व हे जर समृद्ध असेल, प्रभावी असेल आणि संपन्न असेल तर मला असं वाटतं की ते कुटुंब सर्वात सुखी आणि आनंदी म्हणायला पाहिजे. त्यांच्याकडे गाड्या आहेत की बंगलेत हा विषय राहत नाही, ते एकमेकांना आनंदी ठेवू शकतात की नाही ही क्षमता फार महत्वाची आहे. व्यक्तिमत्वामध्ये दुसऱ्याचा विचार करण्याची क्षमता फार महत्वाची आहे. स्वतःचा विचार करण्याची, म्हणजे स्वतःचाच नव्हे, स्वार्थ नव्हे, तर माझ्याकडे काय अजून आणायला पाहिजे, मी अजून काय करायला पाहिजे, हे फार महत्वाचं असतं. ही लवचिकता फार महत्वाची असते व्यक्तिमत्वामध्ये. आणि दुसऱ्याचा पण विचार करावा लागतो. समृद्ध व्यक्तिमत्व ते जे दुसऱ्याचा विचार करू शकतं. या सगळ्या सायकलचा आपण या पुढच्या
5 भागांमध्ये आढावा घेणार आहोत, विचार करणार आहोत. आणि मग प्रभावी आणि संपन्नता या ज्या 2 गोष्टी त्या फार व्यापक आहेत. होय होय, त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? फार छान रश्मी विचारलं तुम्ही. एकतर व्यक्तिमत्व संपन्न असणं म्हणजे त्या व्यक्तिमत्वामध्ये म्हणजे समृद्धता असणं, सबस्टन्स असणं, म्हणजे ते व्यक्तिमत्व भरीव असावं, त्याच्यामध्ये सगळे गुण असावेत. याच्यातले एक अर्थ घेऊया आपण की हे अगदी सर्व गुण संपन्न असं म्हणत नाही आपण. प्रत्येक व्यक्तीमध्ये दोष असणार आहेत आणि असतातच, परंतु ते दोष पुढे येऊ न देता त्या गुणांना तो व्यक्ती जर ती न्याय देऊ शकत असेल तर मला असं वाटतं की ते व्यक्तिमत्व आपण संपन्न व्यक्तिमत्व म्हणून म्हणावं. एक. दुसरं म्हणजे ते दिखाऊ नसतं. व्यक्तिमत्वामध्ये तुम्ही खूपदा आपण असं त्याला दिखाऊपणा देतो. तो दिखाऊपणा हा व्यक्तिमत्वाचा गाभा नाही, कारण व्यक्तिमत्वाचा कस हा कसोटीमध्ये लागतो. ज्या वेळेला कसोटीचा क्षण येतो आयुष्यामध्ये किंवा एखादी परीक्षा येते महत्वाची, शालेय नव्हे, काहीतरी महत्वाचा जटिल प्रश्न येतो, त्यावेळेला हे व्यक्तिमत्व खऱ्या अर्थाने उजळून निघतं की या व्यक्तिमत्वात काही आहे का हे पोकळ आहे. त्यामुळे नुसतं शब्द हे व्यक्तिमत्वाला पुरेसे नसतात. निशब्दातून सुद्धा व्यक्तिमत्व तेवढंच कृती महत्वाची आणि त्या कृतीमागचं कार्यकारण महत्वाचं आहे की मी हे का केलं. या कृतीमागचा जो विचार आहे तो मला असं वाटतं की त्या व्यक्तिमत्वाला समृद्ध करतो, संपन्न करतो. आणखीन एक महत्वाचं, हे काही संपन्न व्यक्तिमत्व अचानक जन्माला येत नाही. खरी गोष्ट, ही प्रोसेस आहे. मी आपल्याला म्हटलं तसं, आज आलं, उद्या काही गोष्टी आपण टिपल्या, त्या समजून घेतल्या, असं वाढत 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 ते व्यक्तिमत्व सतत वाढत असतं. म्हणजे आज मी इथे बसलेलो आहे, पण मी असं म्हणू शकत नाही की माझं व्यक्तिमत्व समृद्ध आहे. नाही, मी सुद्धा त्याच टप्प्यातून जातोय. प्रत्येक जण त्या टप्प्यातून जातो. येणारे तुमचे रोजचे अनुभव तुम्ही किती संवेदनशीलतेने टिपता आणि त्याचा तुमच्या आयुष्यात उपयोग करता, वापर करता, हे सुद्धा त्या व्यक्तिमत्वाचं अतिशय महत्वाचं अंग आहे. हा झाला एक संपन्नतेचा भाग. आणि आपण प्रभावी म्हणतो ते मी मगाशी आपल्याला जे सुरुवातीला सांगितलं की ती व्यक्ती भेटून गेल्यानंतर तुमच्या मनात जे राहतं ते तो त्याचा प्रभाव. त्याच्यामध्ये त्या व्यक्तिमत्वाचं बाह्यदर्शन पण तेवढंच महत्वाचं आहे. म्हणजे ज्याला आपण म्हणूया इम्प्रेशन, की तो बसला कसा, बोलला कसा, कशा पद्धतीने तो बोलला, त्याचा आत्मविश्वास बोलताना कसा होता, हे सगळ्याची जी गोळाबेरीज आहे ती त्या प्रभावी व्यक्तिमत्वामध्ये अंतर्भूत होते. पण नुसतं व्यक्तिमत्व प्रभावी असून चालत नाही, ते संपन्न असणं हे जास्ती गरजेचं आहे. आणि नुसतं संपन्न असून चालत नाही, कारण ते प्रभावी असेल तर ती संपन्नता लोकांपर्यंत पोहोचते. दोन्ही गोष्टी हातात हात घालून आपल्या बरोबर असतात आणि ह्याच्यावरच आपण डिटेल बोलणार आहोत पुढचे काही भाग. आज शालेय जीवनातल्या व्यक्तिमत्वाबद्दल बोलतोय. प्रेक्षकांचा पहिला प्रश्न कुठला आहे यानंतर बघूया. नमस्ते, माझं नाव वैशाली अशोक मोहित. माझा प्रश्न असा आहे, किती सांगितलं समजवलं तरी मुलं ऐकत नाही, हट्ट धरतात, त्यासाठी काय करायचं? घरातल्या पालकांचा, आई बाबा किंवा आजी आजोबा लहान मुलांबद्दलचा नेहमीचा हा प्रश्न आहे की मुलं हट्ट करतात, अजिबात ऐकत नाहीत, काय करायचं अशा वेळेला? आपल्याकडे म्हणच आहे ती बालहट्ट आहे. आणि बालहट्ट हा पुरवायचा असतो. कसं आहे, हट्ट आपण नाही पुरवायचा, नाही तर कोणी पुरवायचा. त्यामुळे हट्टाचा बाऊ करू नये. फक्त त्या हट्टाच्या बरोबरीने तुम्ही त्याला हे नीट समजावून दिलं पाहिजे. आपण त्याला कार्यकारण सांगत नाही मुलांना, म्हणजे किंवा आपण त्याला सांगतो की आता नाही, तुला नंतर घेतो. हे जे वेळ मारून देतो ना आपण, त्यामुळे तो मुलगा काही दिवसांनी परत तुम्हाला, मुलगा मुलगी तुम्हाला परत विचारतं, मुलते की कधी देणार तुम्ही मला, आणि ते त्याला हवं तेव्हा विचारतं आणि तुम्हाला त्याचं इरिटेशन तयार होतं. बरोबर, लक्षात घ्या. त्या मुलाला तुम्ही जर मुळापासून सांगितलं की बाबा हे असं असं आहे म्हणून मी तुला हे घेऊन देणार नाही, किंवा जे काही असेल ते त्याला पटेल अशा पद्धतीने त्याच्या भाषेत ज्यावेळेला आपण त्याला एखादी गोष्ट सांगतो त्यावेळेला मुलाला ते पटतं. लक्षात घ्या, 2 लहान मुलं खेळतात, त्यावेळेला ती लहान मुलं एखाद्याला ते खेळणं हवं असतं. नाही पटलं तर मारामारी करतात, किंवा पटलं तर तो म्हणतो ठीक आहे तू घे. कारण काय होतं, तर त्या दोघांची एक सुंदर वेवलेंथ जुळलेली असते आणि तो त्याला अकोमोडेट करतो. इथे कसं होतं की आपण मानसिकदृष्ट्या पालक असतो आणि पालक असतो म्हणजे आपला हुकूम चालला पाहिजे मुलावरती. बस म्हटलं की बसलं पाहिजे, उठ म्हटलं की उठलं पाहिजे, मिळणार नाही म्हणजे नाही, माझा शब्द फायनल, असं कुठेतरी आपण वागायला जातो त्या मुलांशी आणि मग ते मूल दुखावलं जातं. मग त्याच्या पद्धतीने हट्ट म्हणजे काय करणार, त्याला माहिती की आपल्याकडे 2च आयुध आहेत, एक म्हणजे रडायचं किंवा आदळापट करायची. तर त्याला माहिती आहे की रडलं की आपलं काम ऐकलं जातं. मग तो तेवढा हुशार असतो की आईकडे रडायचं का बाबांकडे रडायचं का आजीकडे रडायचं का आजोबांकडे रडायचं, हे फार हुशार असतात मुलं. मग तो बरोबर त्या जागेवरती, दुखऱ्या जागेवरती तो एक प्रकारचा बोट ठेवतो आणि आपला मतलब साधून घेतो.
ही नॅचरल प्रोसेस आहे. मुलाला एखादी गोष्ट हवी वाटणं किंवा त्या गोष्टीसाठी त्यांनी हट्ट करणं. आता या हट्टाचा ज्याला म्हणून आपण एक सीमा असते प्रत्येकाची, ती ओलांडली तर मग गांभीर्याने विचार करायला पाहिजे. मी तुम्हाला तेच विचारणार होते की या हट्टीपणाचा नंतरच्या व्यक्तिमत्वावर परिणाम होऊ शकतो का, त्याचा जर अतिरेक झाला तर? नक्कीच होतो. मुळात हट्टाचा अतिरेक तयार होतो याला कारणच मुळात आई वडील असतात. लक्षात घ्यायला पाहिजे आपण. कारण आता मी तुम्हाला सांगतो, प्रत्येकाने आपापल्या लहानपणाचा विचार करावा की मला लहानपणी पाहिजे ते सर्व मिळालं असं नाही झालं. बरोबर. तर मला काही गोष्टी मिळाल्या, काही गोष्टी नाही मिळाल्या. काही गोष्टी ज्या मिळाल्या नाहीत त्या कदाचित आईवडिलांच्या परिस्थितीमुळे मिळाल्या नसतात किंवा ती गोष्ट शक्य नसते विकत घेणं. अशा बरं, प्राधान्याने काय असतं, खेळणी असतात. आता आजकालच्या जगामध्ये खेळणं मागे पडलं आणि मोबाईल आलेला आहे. गॅजेट्स हे फार मोठं ज्याला म्हणजे साधन झालेलं आहे आजकाल हट्टाचं. तर याच्याशी आपल्याला डील करायला पाहिजे. या गोष्टी आपल्याला हाताळता आल्या पाहिजेत. यासाठी काय उत्तम करता येईल, एक म्हणजे असं की मुलाला आपल्याला हे सांगता आलं पाहिजे की ही गोष्ट तुला मी आता देणार नाही. उदाहरणार्थ आता मी पाहतो खूप लहान वयात मुलं स्कूटर चालवतात, गाड्या चालवतात, 16 वर्षी काय कच्चं लायसन्स काढतात. मला असं वाटतं की पालकांची जबाबदारी आहे की हे तुला आम्ही देणार नाही, हे आता तुला मिळणार नाही कारण तू अजून पात्र नाहीस. कुठेतरी पालकांमध्ये सुसंवाद असेल तर या गोष्टी आपल्याला टाळता येतात. पण आईचं एक म्हणणं आणि वडिलांचं वेगळं म्हणणं असं असेल तर मग मला असं वाटतं की तिथे प्रॉब्लेम होतो आणि ते बरोबर मुलं ते हेरतात. त्यामुळे हट्ट ही गोष्ट अशी आहे की एका मर्यादेपर्यंत ती पुरवली गेलीच पाहिजे. कारण ते वयच हट्ट करण्याचं आहे. नंतर तो मोठा झाला, कॉलेजमध्ये गेला, पुढे जाऊन त्याचं लग्न झालं तर तो काय हट्टबिट्ट करणार नाहीये. हट्ट म्हणजे काय असतं शेवटी, की त्याला ती गोष्ट हवी असते आणि ती गोष्ट हवी असते म्हणून त्याचा तो पाठपुरावा करतो. आणि दुसरी गोष्ट अतिशय महत्वाची आहे की कमिटमेंट दिल्यानंतर जरूर हे करावं आणि त्यासाठी काहीतरी त्याला, तू पहिला आला की तुला देईन वगैरे असं म्हटलं तर कसं होतं, त्या मुलाला एक प्रकारे म्हणजे आपल्याला असं वाटतं की हे रिवॉर्ड सिस्टीम आहे आणि तुला हे मिळाल्यानंतरच आम्ही तुला ते देऊ आणि याचा अनेकदा उल्लेख केला जातो. परंतु तो मुलगा ना मग त्या रिवॉर्डसाठी अभ्यास करायला लागतो. बरोबर. म्हणजे ते रिवॉर्ड मिळणार आहे म्हणून मी अभ्यास करतोय. मी मनापासून अभ्यास नाही करत, स्वतःसाठी मी करत नाहीये. मला तो रिवॉर्ड मिळणार आहे म्हणून मी, म्हणजे तो रिवॉर्ड मिळणार आहे म्हणून मी खाली जाऊन काहीतरी भाजी आणतो, तो रिवॉर्ड मिळणार आहे म्हणून मी काम करतो. त्याची सवय होऊ शकते. त्यामुळे तो हट्ट नसून त्याचा हक्क आहे कुठेतरी आपण समजून घेतलं पाहिजे. आपण त्याचा हक्क मान्य करत नाही कारण तो बिचारा सांगू शकत नाही की हा माझा हक्क आहे. लहान मुलाचा काही हक्क आहेत त्याचे घरामध्ये आल्यानंतर की त्याला हे मिळालं पाहिजे, ते मिळालं पाहिजे, त्याचं आपण त्याला आपण हट्ट म्हणतो. तर तसं नको व्हायला. पण या हट्टामध्ये एक सीमारेषा मी मगाशी आपल्याला म्हटलं तसं की तो चुकीची गोष्ट मागत नाही ना, चुकीच्या वेळी मागत नाही ना, त्याला नीट समजावून सांगितल्यानंतर सुद्धा तो हे सगळं करतोय का, हे सगळं आपल्याला कुठेतरी सांगायला पाहिजे असं मला वाटतं. बरं, प्रेक्षक खूप प्रश्न विचारतात आपल्याला. यानंतरचा प्रश्न कुठला आहे बघूया. नमस्कार, माझं नाव नीलांबरी सुर्वे. मी बालमोहन विद्या मंदिरमध्ये शिकते. मला एक प्रश्न विचारायचा आहे. माझे आई बाबा माझी सतत कोणाशी तरी तुलना करत असतात आणि ते मला मुळीच आवडत नाही. तर त्यासाठी मी काय करू? नीलांबरीची जी समस्या आहे ती अनेक मुलांची असेल की पालक सतत कोणाबरोबर तरी तुलना करत असतात. मग अशा वेळेला तिने काय करायचं? त्याचा मुळात आधी परिस्थितीवर किंवा व्यक्तिमत्वावर परिणाम होऊ शकतो का? आणि मग पालकांनी काय केलं पाहिजे? आपण आजकाल म्हणतो ना की हे स्पर्धेचं जग आहे आणि खूप स्पर्धा आहे आजकालच्या जगामध्ये आणि तुला मागे पडता कामा नये, तू पण पुढे गेलं पाहिजेस. ही स्पर्धा म्हणजे काही महालक्ष्मीवरच्या रेसकोर्सची घोड्यांची शर्यत नाही आहे की तू धाव मग तू पुढे आला पाहिजेस. कारण यातून लक्षात घ्या, नंबर एक शेवटी एकच असतो आणि बाकीचे सगळे जे असतात ते काही कुचकामी नसतात. प्रत्येकाचा काहीतरी एक रोल असतो. तर नंबर एक साठी प्रयत्न करणं हे केव्हाही चांगलं आहे. नंबर एकच्या दिशेने पावलं टाकणं हे पण केव्हाही चांगलं आहे. पण तुलनेला आपण सुरुवात करतो त्यावेळेला ती जोपर्यंत हेल्दी आहे तोपर्यंत सगळं ठीक आहे. ती ज्यावेळेला अनहेल्दी होते म्हणजे त्या मुलाला आपण खुरटाला भाग पडतो किंवा त्याला एक न्यूनगंड ज्यावेळेला आपण निर्माण करतो तो न्यूनगंड त्याला आयुष्यभर सतावत राहतो. किंबहुना मी असं म्हणेन की बऱ्याचदा मुलांचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते ॲक्च्युली पालकांनी क्रिएट केलेले प्रॉब्लेम्स असतात. खूपदा हे मला पाहायला मिळालेलं आहे की त्याला तर हे जसं तुलना करणं. आता एक लहान मूल धावत धावत समजा आईकडे जातं आणि आईला म्हणतं की आई त्यांनी मला पेढे दिलेत त्या मुलांनी का, तर त्याला त्याचा पहिला नंबर आला. तर असं एखादं उदाहरण असू शकते की आई म्हणते तुला लाज नाही का वाटत, तू असे पेढे खातोस ते, हा तुला काय मिळवायला झालं पहिला नंबर, तुझा का नाही पहिला नंबर आहे.
तर ते दुसऱ्याला ॲप्रिशिएट करणं, आपल्या कलिगचं कौतुक करणं की त्याचा पहिला नंबर आला आणि याचा मला आनंद झाला, हे काय पाप आहे का? हा काय अपराध आहे का? तर आपण त्याच्या मनामध्ये असं घालतो की दुसऱ्याचं कौतुक न करता ते तुलाच मिळालं पाहिजे. त्यामुळे होतं काय, शेवटी तो मुलगा असा विचार करतो की हे सगळं मलाच मिळालं पाहिजे, हे दुसऱ्याला मिळता कामा नये. आणि मग त्यातून पुढे खूप कॉम्प्लिकेशन्स तयार होतात. गुंतागुंत भावनिक मानसिक ही इतकी विचित्र होते. आणि म्हणून तुलना, त्याला बघ हे रोज रोज आपण जर सांगत बसलो तर शेवटी काय होतं माहितीये का, तो त्याच्याबद्दल सुद्धा दुस्वास करायला लागतो, स्वतःबद्दल, त्याने त्या व्यक्तीबद्दल पण, कारण त्याला ती व्यक्ती आवडेनाशी होते. बरोबर. बघा, लक्षात घ्या, त्या व्यक्तीतलं काहीतरी आवडलं तर मी त्या व्यक्तीला फॉलो करीन. तुम्ही जर त्या व्यक्तीबद्दल माझ्या मनात नावडच उत्पन्न केलं तर मी त्या व्यक्तीला फॉलो करणार नाही, मी त्याचा रागराग करीन. मग अशी परिस्थिती येते की हुशार मुलाचा अशी मुलं दुस्वास करायला लागतात. की कारण का, तर त्याचं सगळीकडे कौतुक होतं. कारण आपण तुलना करतो. ही तुलना करता कामा नये. मी आपल्याला एक उदाहरण सांगतो की दुधाची 2 भांडी आहेत. एका भांड्यामध्ये 5 लिटरचं भांड आहे आणि 3 लिटरचं भांड आहे. 5 लिटरच्या भांड्यामध्ये 3 लिटर दूध आहे आणि 3 लिटरच्या भांड्यामध्ये 2.25 लिटर दूध आहे. तर सर्वाधिक दूध कशात आहे? हे तुलना करण्याचा मी नेहमी हा प्रश्न विचारतो. आता जर तुम्ही म्हणाल की 3 लिटर जास्ती आहे तर ते 5 लिटरच्या तुलनेत 3 लिटर असतात. त्यापेक्षा ज्याची क्षमता जेवढी आहे त्या क्षमतेचा तो पूर्ण वापर करतो की नाही हे महत्वाचं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की तुलना करण्यापेक्षा तुलना स्वतःशीच करावी हे जे म्हटलं जातं याचं महत्वाचं कारण आहे की तुमच्यामध्ये जे पोटेन्शियल आहे, तुमच्यामधल्या ज्या क्षमता आहेत त्या क्षमतांना तुम्ही पुरेपूर न्याय देता का? तो न्याय दिला तर तुलनेचा प्रश्नच येत नाही. बरोबर आहे. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी हल्ली मुलांना वेगवेगळ्या क्लासेसना घातलं जातं. त्याचा खरंच त्यांच्या व्यक्तिमत्वावर काय परिणाम होतो ह्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत. पण कार्यक्रमात एक छोटासा ब्रेक घेऊया, पुन्हा भेट होईलच. ब्रेकनंतर कार्यक्रमात सगळ्यांचं मनापासून स्वागत. प्रभावी आणि संपन्न व्यक्तिमत्व त्याच्याबद्दल आपण बोलतो आहोत आणि संजीव लाटकर सर आपल्याबरोबर आहेत. सर, मुलांना बऱ्याचशा क्लासेसना घातलं जातं. डान्स क्लास, चित्रकलेचा क्लास, बरेच स्केटिंग असतं, अनेक स्पोर्ट्स असतात. ह्याच्यामुळे व्यक्तिमत्व विकासाला मदत होते का काही वेळेला त्याचे दुष्परिणाम सुद्धा होऊ शकतात? दुष्परिणाम सगळ्याच गोष्टींचा असू शकतो. म्हणजे कुठल्याही गोष्टीचा अतिरेक झाला किंवा आपण एखाद्यावरती लादलं कारण नसताना तर त्याचा दुष्परिणाम होतो. पण अन्यथा तो काही दुष्परिणाम होत नाही. लक्षात घ्या की अभ्यासाच्या व्यतिरिक्त कला, क्रीडा आणि संस्कृती या विषयांमध्ये मुलांचं कौशल्य विकसित करण्यासाठी जर काही पालकांनी प्रयत्न केले तर काही हरकत नाही. ते करायला पाहिजे आणि ते प्रमाणबद्ध पद्धतीने असावेत. म्हणजे त्या मुलाला एकच गोष्ट आवडते तर तसं करून चालणार नाही. त्या मुलाला सांगायला लागेल की तू बॅलन्स असलं पाहिजे. आयुष्य हे संतुलनामध्ये आहे की तुम्ही हे सगळं कसं, म्हणजे तुलनेपेक्षा संतुलन महत्वाचं. एवढंच मी इथे आपल्याला या निमित्ताने सांगेन की हे संतुलन करता आलं पाहिजे की हे तू कर मग हे कर, हे तू कर मग हे कर. आणि दुसरं एक बघा की त्याला मुळापासून कशात आवडतंय. म्हणजे आता सध्या हा ट्रेंड आहे म्हणून आपण त्याला करतोय की त्याच्या मुळामध्ये त्या पद्धतीची काही पोटेन्शियल्स आहेत. नाहीतर कसं होतं की नाही सगळीकडे डान्स क्लास आले तर तू पण डान्स क्लासला जा, अशा पद्धतीने त्याच्यावर ते लागता कामा नये. किंवा ते सुद्धा त्याच्या मनामध्ये प्रासंगिकच आहे हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे. त्याच्यामध्ये जे लॉंग टर्म आहे, म्हणजे तो सुंदर चित्र काढत असेल किंवा खरोखरच सुंदर नृत्य करत असेल मूल, किंवा त्याच्यामध्ये अजून काही कलागुण असतील तर याच्यामधला एक, हे आईवडिलांचं काम आहे. लक्षात घ्या, कारण शिक्षकांच्या पुढे एकदम 50 मुलं असतात. प्रत्येक व्यक्तिमत्वामधलं पदर शोधणं हे शिक्षकाला जवळपास अवघड आहे. हे काम पालकांनीच करायचं असतं आणि पालकांनाच करायचं ते. त्यामुळे आपल्या मुलामध्ये जे काही गुण आहेत त्या गुणांना उठाव कसा येईल, त्या गुणांवरती त्याचा फोकस कसा वाढेल आणि त्याच्या एकूण आयुष्यामध्ये त्याच्या या गुणांची त्याला मदत कशी होईल हा विचार पालकांनी नक्की करायचा. मुलांवर विश्वास ठेवणं हे सुद्धा खूप गरजेचं असतं, विशेष करून शालेय जीवनापासून, कारण ते सुद्धा कुटुंबाचा एक खूप महत्त्वाचा भाग असतात. या मुद्द्याबद्दल तुम्ही काय सांगाल? येस, खूप हा अतिशय कळीचा मुद्दा आहे. मला असं वाटतं की नुसत्या मुलांवर नव्हे, कुटुंबामध्ये विश्वास हाच महत्वाचा आहे. म्हणजे कुटुंबाचं जर तुम्ही एक अंग बारीक काढलं तर काय, तो विश्वास आहे की हे आपल्या इथे होणार आहे. आपला म्हणजे एक प्रचंड विश्वासापोटी तो मुलगा, मला असं वाटतं की संध्याकाळी पण घरी येतो आणि त्याला एक आसरा असतो, एक आधार असतो. हा जो विश्वास आहे, हा विश्वास जर हरपला तर तो मुलगा घरी येईलच याची हमी नाही. कारण मग त्याला काहीतरी वेगळी वाट सुचू शकते, फुटू शकते. पण हा विश्वास याचा अर्थ आंधळा विश्वास नव्हे. मुलाच्या हालचालींकडे, त्याच्या वाटचालीकडे, त्याच्या मित्रमैत्रिणींकडे त्या आपलं अत्यंत जवळून लक्ष पाहिजे. त्याच्या हॅबिट्स, म्हणजे त्याच्या सवयी,
त्याला लागलेल्या वाईट सवयी, त्याच्या तोंडात येणारे नवीन शब्द, त्यांनी जोडलेले नवीन मित्र, त्याने किंवा तिने मैत्रिणी, त्याचे क्लासमधले मित्र, या सगळ्यांची आपल्याला नीट माहिती पाहिजे. लक्षात घ्या की म्हणजे निरीक्षण ही अत्यंत महत्वाची गोष्ट असते. पालकत्वामध्ये निरीक्षण जास्ती आणि कृती कमी आहे. कृती म्हणजे दरवेळेला बोललं पाहिजे असं नाही, आपण निरीक्षण करायचंय आणि ज्या वेळेला आपल्याला वाटेल की आता माझं बोलण्याची गरज आहे त्यावेळेला आपण बोलायचं. म्हणजे दरवेळेला कोणाबरोबर गेला होतास तुम्ही बघा ना, तुम्ही स्वतः प्रयत्न करा, तुम्ही स्वतः समजून घ्या, मग तुम्हाला कळेल की आपला मुलगा किंवा मुलगी बाबा काय करतात, कसं करतात. आपल्याला हे सगळं थोडक्या वेळेत जे पाहिजे असतं ते मिळणं जवळपास अवघड आहे. मुलांना पालकत्व याचा अर्थ एक प्रचंड गुंतवणूक आहे. म्हणजे ज्याला म्हणूया ना की जितकी नोकरी महत्वाची आहे ना आपल्या आयुष्यामध्ये, किंवा जेवढं आपलं करिअर महत्वाचं आहे तेवढंच पालकत्व महत्वाचं आहे. कारण आपण ह्या पालकत्वाची जबाबदारी शिक्षकांवरती किंवा क्लासवरती नाही टाकू शकत, ती आपल्यावरतीच आहे. आणि पालकत्व हे प्रधान आहे. लक्षात घ्या, प्रत्येक मुलाचा एक मूळचा पिंड आहे. म्हणजे 1/3 आपण जस्ट एक ढोबळ मानाने मी म्हणतो त्याचा पिंड आहे, तो मुळात काहीतरी घेऊन आलेला आहे. म्हणजे तुम्ही किती प्रयत्न केले तरी प्रत्येक मुलगा काही सचिन तेंडुलकर होणार नाही किंवा उत्तम गायक होणार नाही. प्रत्येकाकडे जे पिंड आहे उत्तम ओरिजिनल किंवा त्याचा एक स्वभाव आहे, आणि त्या अर्थाने आपल्याकडे म्हटलं जातं की स्वभावाला औषध नाही, तर तो मुळातला काहीतरी त्याचा एक पिंड आहे. त्यानंतर आई वडील जे त्याला ऑफर करतात या संपूर्ण कालखंडामध्ये, लक्षात घ्या आपल्या सिस्टीममध्ये जवळपास 22-23 वर्ष आई वडील त्याच्याबरोबर असतात. म्हणजे याचा अर्थ जो काही मुलगा आज घडलेला आहे त्याला एक प्रकारे आई वडील पण जबाबदार आहेत. आणि मग त्याचा समाज आजूबाजूचा, म्हणजे मग परिसर आला, शाळा आली, हे सगळं आलं, यांची जबाबदारी 1/3 आहे. म्हणजे ह्या व्यक्तिमत्व घडण्यामध्ये हे 3 घटक अत्यंत महत्वाचे असतात. आणि यामध्ये विश्वास हा केंद्रीभूत आहे. अगदी. आपण यानंतर प्रेक्षकांचा प्रश्न कुठला आहे ते लगेचच बघणार आहोत. माझे नाव तगत सिंग तंवर, राहायला पुण्याला आहे. आत्ताचे हल्ली काळात शाळकरी मुलांचे मोबाईलचा वापर जास्त वाढले आहे आणि ते मोबाईलचे वापर एवढे करत आहे की बाकीचे शिक्षण वगैरे काय एवढं लक्ष देत नाही. त्याच्याबद्दल आपलं काय म्हणणं आहे? मोबाईलचा वापर दिवसेंदिवस वाढतोय, त्याचा अभ्यासावर परिणाम होतो, तो आटोक्यात कसा आणायचा मुळात? एक खूप हा मुद्दा नाजूक आहे की आपल्या मुलाला कोणत्या वयात मोबाईल द्यावा. आजकाल असं होतं की मोबाईलचा हट्ट धरल्यानंतर आपण असं म्हणतो अरे माझाच मुलगा मागे पडलाय. शाळेत सुद्धा हल्ली मोबाईल, शाळेत मनाई आहे पण खूप जण पालक मुलांना एक मोबाईल घेऊन देतात आणि त्याचं कारण असं असतं की तो इथे जातो तिथे जातो, त्याचं सगळं कळलं पाहिजे आपल्याला. 6वी-7वी पासूनच मुलांकडे मोबाईल. तर तो एक त्याला सुरक्षेचा म्हणजे काय म्हणा कारण की तो सुरक्षित आहे की नाही समजून घेण्यासाठी आपण त्याला मोबाईल देतोय, अशा पद्धतीने एक त्याचं कारण सांगितलं जातं. जे मला असं वाटतं की खरं ते नसून मुलाचा हट्ट हेच आहे. आता इथे आपल्याला त्याला हे सांगता आलं पाहिजे की हे तुला मोबाईल शिवाय करता आलं तर उत्तम. म्हणजे त्याची क्षमता वाढणार आहे का त्यांनी? तर वाढणार नाहीये. त्याचा वेळच जाणार असेल समजा त्याच्यामध्ये वाया, तर मग तो वेळ त्यांनी घालवल्यानंतर त्याच्या पदरात काय पडणार आहे? अभ्यासासाठी काही मदत होणार आहे का? आता तुम्हाला मी सांगतो की अनेक ॲप्स ही आता मोबाईलवरती उपलब्ध आहेत. अनेक अभ्यास हा मोबाईलवरती उपलब्ध आहे. म्हणजे मी स्वतः त्याबद्दल आता काही प्रयोग करतो मीडियाच्या संदर्भात की मोबाईलवरतीच तुम्ही अभ्यास करा. कारण आता मोबाईल म्हणजे कॉम्प्युटरच झाले जवळपास, लॅपटॉप आहे. म्हणजे जसं जसं त्याचे नवीन ऍप्स येतील, नवीन त्याच्यामध्ये सुधारणा होतील, तर त्या एखादा प्रश्नाचं उत्तर तो ऑडिओमध्ये ऐकू शकतो. तर त्यांनी तो मोबाईलचा वापर कशासाठी करतो हे महत्वाचं आहे. बरोबर. म्हणजे कसं होतं की कम्प्युटर वाईट आहे का? तर कम्प्युटर वाईट नाहीये. कम्प्युटरचा जर तुम्ही गैरवापर केला तर तो वाईट आहे. पेनाने वाईटही काहीतरी करता येतं आणि चांगलंही करता येतं. त्यामुळे मला असं वाटतं की आपण साधनाला दोष देऊ नये. साधन हे प्रगतीचं कारक आहे, प्रगतीमुळेच ते आपल्याकडे आलेलं आहे. त्याचा जास्तीत जास्त चांगला वापर कसा करता येईल हे आपण बघायला पाहिजे. मग त्याला मोबाईल आवडतो ना, तर मग त्याला जास्तीत जास्त चांगले धडे आपल्याला मोबाईलवर घालता येतील का? आज तुम्हाला सांगतो मी, म्हणजे BBC सारख्या संस्थेनी इंग्रजी उत्तम यावं यासाठी फ्री ॲप्स किंवा ज्याला म्हणजे त्यांचे फ्री धडे याच्यावरती म्हणजे तुम्ही ऐकू शकता असे आज इंटरनेटवरती उपलब्ध आहेत त्यांच्या वेबसाईटवरती. हे डाउनलोड केले, चांगली गणितं डाउनलोड केली. आता khanacademy.org सारखी एक संस्था आहे की जी उत्तम म्हणजे गणित कसं शिकावं ते ती संस्था नेटवरनं दाखवते. म्हणजे इंटरनेट म्हणजे वाईट, मोबाईल म्हणजे वाईट असं नाहीये.
तुम्ही त्याचा वापर कशासाठी करता. तो जर सतत गेम खेळत असेल, म्हणजे गेम खेळत असेल, तर ते वाईट आहे. पण मग हा संवाद कसा साधायचा, मुलाला कसं सांगायचं की मोबाईलमध्ये तू हे कर, किंवा इन जनरल शाळकरी मुलांबरोबर बोलायचं कसं? पालकांना खूप मोठा प्रश्न असतो तो. खूप छान प्रश्न आहे. म्हणजे हा प्रश्न मलाही पडायचा. मला असं वाटतं की बघा, मी आता परवा एक उदाहरण बघत होतो की एका ठिकाणी एक अतिशय 2री 3रीतली मुलगी असेल, तिच्या हातात वडिलांनी मोबाईल दिला होता. आम्ही एका ठिकाणी गेलो होतो. एक सांगतो प्रसंग कसे असतात, सगळंच सांगतो आपल्याला. ठाण्याला एक बटरफ्लाय गार्डन नावाचा प्रकार आहे, म्हणजे फुलपाखरांची बाग. भोईर नावाचे गृहस्थ आहेत, त्यांनी ती डेव्हलप केलेली आहे आणि तिथे त्यांनी फुलपाखरांना आवश्यक अशी झाडं लावलेली आहेत. त्यामुळे खूप फुलपाखरं या सप्टेंबर जानेवारी सीझनमध्ये येतात. तिथे काही पालक फुलपाखरं म्हणजे त्यासाठी आले होते मुलांना घेऊन, आणि मला त्या पालकांचं पण कौतुक वाटलं की ते पालक एक रविवारची सकाळ मुलांना फुलपाखरं बघता यावीत, आणि ती छोटी छोटी 2री 3रीतली मुलं त्या फुलपाखरांचे फोटो काढत होती. आता हे फोटो काढताना त्यांचं जे काही समाधी लागली होती, जे काही फोकस होता, आणि छान छान फुलपाखरं ती मुलं टिपत होती, तर मला असं एक क्षणभर वाटलं की फुलपाखरच फुलपाखरांना टिपतायत. इतकं ते सुंदर दृश्य होतं. आता मी मोबाईलला वाईट म्हणू का त्याला? कारण ते मोबाईलमध्येच ती मुलं ती फुलपाखरं कॅच करत होती. तर आपण त्या पालकांचं कौतुक आहे की त्यांनी रविवारची सकाळ त्या मुलांना एक ऑप्शन दिला, आणि त्यांना, आपण जर घरातच बसलो आणि आपण नुसता टीव्ही बघतोय, आपण पॅसिव्ह ऍक्टिव्हिटीमध्ये असलो, तर मुलं सुद्धा पॅसिव्ह ऍक्टिव्ह होतात. बरोबर. पॅसिव्ह ऍक्टिव्हिटी म्हणजे काही न करता एका जागी बसून एखादी ऍक्टिव्हिटी करणं. ऍक्टिव्ह म्हणजे स्वतः शारीरिकदृष्ट्या कुठेतरी जाणं, इन्व्हॉल्व्ह होणं, इनिशिएटिव्ह घेणं, याला आपण ऍक्टिव्ह ऍक्टिव्हिटी म्हणूया. तर ही जी ऍक्टिव्हिटी जी आहे, याला मला असं म्हणजे ऍक्टिव्हनेस जो आहे तो मुलांसाठी आपल्याला ऑफर करता आला पाहिजे, तो देता आला पाहिजे. तो देऊ शकलो तर मुलांना, मी तुम्हाला सांगतो, मुलांनी इतकं सुंदर दुसरं काही नाही. आपण याच्याबद्दल बोलूया सर, कारण हा विषय तसा थोडा मोठा आहे. पालकांनी नेमकं कसं बोलायचं असतं. पण त्या अगोदर आपल्या प्रेक्षकांचा प्रश्न कुठला आहे ते आपण बघूया. नक्की. मी पद्मा गादिया. माझ्या मुलांच्या बाबतीत, खास करून मी मुलीच्या बाबतीत प्रश्न विचारू शकते की आजकाल मुलं खूप मॅच्युअर झालेली वयाच्या मानाने, आणि त्यांचं IQ लेवल वाढलेलं आहे, आणि त्यांना टी व्हीच्यामुळे माध्यमातून, व्हॉट्सअपच्या माध्यमातून त्यांना बरंच काही माहिती कळायला लागली असल्यामुळे जर मॅच्युरिटी लेवलचं वय जर तुम्ही आता अजून कमी करत गेला तर मुलींच्या विषयीचा प्रश्न अतिशय गहन होईल असं मला वाटतं. त्याबद्दल आपली काय उपाययोजना आहे आणि आम्हाला काय सजेस्ट कराल? एकंदरीतच प्रगतीची, विकासाची एवढी वेगवेगळी माध्यमं आहेत की मुलांची मॅच्युरिटी लेवलचं जे एक वय आहे ते हळूहळू खाली खाली येत आहे. आपण शारीरिक मॅच्युरिटीबद्दल जास्ती बोलतोय, लक्षात घ्या. आता त्यांनी उल्लेख केला IQ वाढतोय. IQ म्हणजे IQ पेक्षा सुद्धा मुलांना माहिती जास्ती झालेली आहे आजकाल, आणि चांगली गोष्ट आहे ती, वेगवेगळ्या साधनांमुळे. लहान वयात मुलांना हे सगळं आता कळायला लागलेलं आहे. परंतु एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागेल की त्यांचा EQ वाढत नाहीये. व्यक्तिमत्वामध्ये सर्वात जास्ती महत्वाचा आहे तो इमोशनल कोशंट आहे, भावनांक ज्याला म्हणूया आपण, की त्याची मॅच्युरिटी तेव्हाच कसाला लागते ज्यावेळेला त्याचा भावनांक चांगला असतो. नुसती त्याची बौद्धिक वाढ झालेली आहे तर त्यांनी काही फायदा होणारा नाहीये. त्यामुळे इमोशनल कोशंट त्याचा आहे का, तो भले व्हॉट्सअप हँडल करत असेल, ती मुलगी भले अजून काही करत असेल, परंतु येणाऱ्या समस्येला ती कसं सामोरं जाते, येणाऱ्या गोष्टींना ती कसा प्रतिसाद देते, आणि त्याचं तिच्यावरती जे काही आघात होतात, लक्षात घ्या मुलांवरती रोज छोटे मोठे आघात पण घडत असतात, सगळंच त्यांच्या आनंदाचं नसतं. या आघातांना ते कसा प्रतिसाद देतात. म्हणजे आता उदाहरणार्थ कॉलेजमध्ये मला एखादी घटना आठवते की ज्या वेळेला खूप लहान मुलं होती आणि कॉलेजमध्ये असा प्रसंग घडला की त्यांचा एक मित्र अपघातात गेला, त्याला त्या मुलांनी कसा प्रतिसाद दिला, त्यावेळेला ती मुलं कशी एकमेकांना धीर देऊन उभी राहिली, किंवा ती मुलं त्यानंतर सुद्धा त्या मुलाच्या घरी जात राहिली, कॉलेजमधले मित्र. यातून मला असं वाटतं की त्यांचा प्रतिसाद आपल्याला लक्षात येतो, आणि तिथे त्या मुलांनी ती मॅच्युरिटी दाखवली. सो इमोशनल कोशंट ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे, आणि त्याला आपण असं म्हणू शकत नाही की लहान वयात ती येते, त्याला प्रयत्न लागतात. आणि आपण असं म्हणू शकतो का की आपण खूप जनरलाइज स्टेटमेंट करतो की शाळकरी मुलांना कसल्या आल्यात समस्या, त्यांचं तर सगळं पालक बघत असतात, त्याच्यामुळे त्यांनी बिनधास्त जगावं. पण कुठेतरी त्यांना सुद्धा रोज काही ना काहीतरी फेस करावं लागत असतं. काही काही वेळेला ती मुलं घरपर्यंत ते आणत नाहीत. हा संवाद कुठेतरी कमी पडतो म्हणून असं होतं, आणि त्याचा व्यक्तिमत्वावर काय परिणाम होतो? मला असं वाटतं, अगदी बरोबर तुम्ही बोट ठेवलं वर्मावरती, की आपण मुलांना आदेश देतो की तू हे करायचंयस, तू आज संध्याकाळी असं करणार आहेस.
पण आदेशापेक्षा ना त्या आदेशामधला संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे की मला काय म्हणायचं असं, मी हे का म्हणतोय, हा त्यातला पहिला भाग. मुलाला खूप समस्या असतात. आपला केवळ डायलॉग नसतो, त्याला शारीरिक समस्या असतात, त्याला मानसिक समस्या असतात. म्हणजे एक मला एक घटना माहिती आहे की मुलगा खूप लहान आहे आणि त्याला एक मोठा मुलगा खूप सतावायचा आणि तो मोठा मुलगा इतका त्याच्या मागे लागायचा, कधी कधी त्याचे काय म्हणू ज्याला आपण एक त्याच्यावर फिजिकली अटॅक करायचा उगाच. आणि तो मुलगा एकटा झाला त्यामुळे घाबरायला लागला हा. आणि आईवडील बरोबर तो म्हणायचा बाबांना की बाबा माझ्या बरोबर चला, मला तो बाबा म्हणायचं तू काय आता लहान राहिलास, तुला कसली आली सोबत, असं का करतो. म्हणजे असं इथपर्यंत हे गेली की तू मुलीसारखं का वागतोस. अरे बापरे. म्हणजे एकतर म्हणजे मुलींबद्दलचा पण दृष्टिकोन पालकांनी कलुषित केला, त्याच वेळेला त्याच्यामध्ये काहीतरी भलतं मनात घालून दिलं. पण हे समजून घेतलं नाहीस की तू असं का वागतोयस. त्याची एकच समस्या होती की जर तो मुलगा त्यांनी बघितला तर त्याचं पाणी पाणी व्हायचं. आता हा एक स्ट्रेस आहे. असे अनेक स्ट्रेस मुलांच्या आयुष्यात सुद्धा असतात आणि हे जर ते कुठे सांगू शकले नाहीत तर त्यांची एक समस्या तयार होते. त्यांचं व्यक्तिमत्व मग कशा प्रकारे होऊ शकतं. असं जर सारखं मनात राहिलं, कुढत राहिली ती मुलं या वयात, खरं तर या वयात जास्त मोकळं होण्याची गरज आहे, त्यात जर ते कुढत राहिलं तर त्याच्या व्यक्तिमत्वावर थेट परिणाम काय होतो. खूप वाईट परिणाम होतो ऑफकोर्स. कारण तो मुलगा हा ज्याला म्हणूया की आपलं मनातलं काहीच कुठे शेअर करत नाही. तो शेअर करत नाही तर त्यामुळे होतं काय की तो त्या अंतिमतः या सगळ्याला तो स्वतःला जबाबदार मानायला लागतो. लक्षात घ्या, कारण त्याला हे सांगण्यात आलेलं आहे की तूच कारणीभूत आहेस. असं सगळं केल्यामुळे तो स्वतःला दोष द्यायला लागतो आणि ही मुलं मग एका मानसिक अत्यंत वाईट अवस्थेकडे जाऊ शकतात, ज्यातून पुढे काही घटना बऱ्या वाईट घडू शकतात. त्यामुळे त्या मुळात त्या मुलाला बाहेर काढायचं असेल कुठल्याही गोष्टीतून तर मला असं वाटतं की संवाद ही एकमेव अशी गोष्ट आहे की पालकांनी ती मुलांबरोबर सातत्याने करायला हवी. आणि संवाद याचा अर्थ सांगणं नव्हे, संवाद म्हणजे ऐकणं. त्या मुलाचं आपण ऐकलं पाहिजे, तो काय म्हणतो, भले अत्यंत आपल्या लेवलचं नसेल ते, पण ते त्याच्या लेवलचं जे काही आहे ते आपल्याला ऐकता आलं पाहिजे. हे ऐकता ऐकता आपल्याला आपला मुलगा समजतो, आपली मुलगी समजते, आपल्या आजूबाजूचा परिसर काय आहे, सध्याचा ट्रेंड काय. आणि मी तुम्हाला सांगतो की मुलंच आपल्याला शिकवतात. पालकत्व म्हणजे काय, शेवटी मुलं ज्या वेळेला शिकवतात पालकांनी कसं वागायला पाहिजे. कारण आपल्याला सुद्धा अनेक गोष्टी अनपेक्षित असतात. पालकत्वाचं असं काही धडे नाही आहेत. तुमचाच मुलगा तुम्हाला शिकवतो की पालक म्हणजे काय आणि माझ्याशी कसं वागा. कारण प्रत्येक मुलाचं, मी मगाशी म्हटलं तसं, व्यक्तिमत्व हे वेगवेगळं असणार आहे. जसं एक म्हण आहे की म्हटलं जातं की आई जन्माला कधी येते, मूल जन्माला येतं असं म्हणतो आपण, पण मूल ज्यावेळेला जन्माला येतं त्यावेळेला आई जन्माला येते, तोपर्यंत ती एक स्त्री असते. तसं ज्या वेळेला मूल वाढायला लागतं त्यावेळेला पालकत्व जन्मतं आणि ते सुद्धा आपण हळूहळू ग्रो होऊ शकतो, आपणच ग्रो होतो. म्हणून ते ग्रूम अँड ग्रो आम्ही नाव दिलं ते त्याचंच आहे. कारण तुम्ही स्वतः, आणि ही एक ऐच्छिक स्वेच्छेने करणारी गोष्ट आहे की मला चांगलं पालक व्हायचंय. आणि आपण चांगले पालक झालो ना तर त्याच्यातलं सर्वात महत्वाचं असं असतं की आपण मुलांबरोबर छान रमतो, मुलांचं ऐकतो आणि मुलांच्या भावनांमध्ये आपण समरस होतो. हे एवढं आपल्याला करता आलं ना तर मग मुलांना सुद्धा निर्धास्त वाटतं की आपण आपल्या आईवडिलांबरोबर सुरक्षित आहोत, मग ती मुलं छान वाढतात आणि आनंदी आहोत आणि मग ते नातं जास्त हेल्दी असू शकतं. यानंतरचा प्रश्न कुठला आहे लगेच बघूया. माझं नाव दीपा कमलाकर शिवतरकर आहे. मी दादर शिवाजी पार्क येथे राहते. माझा प्रश्न असा आहे की माझ्या मुलीचा अभ्यास सोडून सगळीकडे लक्ष असतं, मग प्रगती समाधानकारक होत नाही, तिला अभ्यासाकडे कसं वळवू. प्रगती समाधानकारक होत नाही कारण मुलीचं अभ्यासात लक्ष नसतं, मग अभ्यासाकडे कसं वळवायचं आणि ह्याचा एकंदरीत अभ्यासाचा व्यक्तिमत्वावर काय परिणाम होतो. खूप मोठ्या लोकांनी सांगितलं की शाळा म्हणजे शालेय जीवन संपल्यानंतर खरं ज्ञान सुरू होतं. असं विनोदाने म्हटलं की शाळा संपली आणि आता माझं खरं ज्ञान सुरू झालं. किंवा खूपदा अभ्यासाचा बाऊ केला जातो. हे 98%, 99% मिळवावेत, म्हणजे ज्यांना मिळत आहेत ते चांगलंच आहे, पण ज्यांना मिळत नाहीत त्यांच्यासाठी काही फार वाईट गोष्ट आहे असं मला वाटत नाही. याचं कारण काय केलं आपण की आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये आपण एक मापदंड ठरवलेले आहेत. आणि मला असं वाटतं की त्या बाईंनी जे सांगितलं मॅडमनी, त्या म्हणाल्या की
माझ्या मुलीचं इतर सगळीकडे लक्ष आहे, असतं. हो. तर मला असं वाटतं की कुठेतरी तिचं लक्ष आहे हे महत्वाचं आहे. खरी गोष्ट. आणि तिचं जिथे लक्ष आहे तिथे आपलं लक्ष गेलं पाहिजे. शालेय जीवन म्हणजे आपण फक्त अभ्यास असंच एक समीकरण घातलं, त्याच्या पलीकडे किती वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज शाळेमध्ये होत असतात, होऊ शकतात. आणि खूपदा असं होतं की मला एखादा विषय नाही आवडत. आपण असं का म्हणतो की अभ्यास म्हणजे गणित, अभ्यास म्हणजे विज्ञान. गणित आणि विज्ञानाचं अंग असणारी फार कमी मुलं असतात की ज्यांना गणित आणि विज्ञानात फार चांगलं करता येतं. आपल्या शिक्षण व्यवस्थेने असा एक मापदंड घालून घेतलेला आहे की शिक्षण म्हणजे विज्ञान आणि गणित. तर शिक्षण म्हणजे भाषा आहे, शिक्षण म्हणजे चित्रकला आहे, शिक्षण म्हणजे माझ्या अंगात असणारी जी काही कला आहे या कलेचा मला विकास करता येतो, त्याला आपण शिक्षण म्हणूया. मग असं होतं की त्या मुलीचा समजा आता एखाद्याला इंग्रजी भाषा कच्ची असेल तर त्याला ती सुधारण्याची संधी पण आहे आणि त्याने तो अभ्यास करायला पण हवा. परंतु आपण त्याच्याकडून अत्यंत 99% किंवा 90% आपण मार्क एक्सपेक्ट करू शकत नाही. याचं कारण असं की त्याच्यातला मूळचा जो पिंड आहे तो भाषेला अनुकूल नाही. तो कदाचित गणिताला असेल, कदाचित चित्रकलेला असेल, कदाचित शालेय जीवनात काहीही नाही आहे याकडे त्याचा असेल. काही जण अभिनयामध्ये सर्व म्हणजे उत्तम कामगिरी करतात. त्यामुळे आपण जे एक ठरवलेलं आहे आणि मला असं वाटतं की त्यात आता बदल होतोय. आता बरेच अभ्यासक्रम असे विकसित झालेले आहेत की ज्या अभ्यासक्रमांमध्ये इतर क्षेत्राचा सुद्धा तेवढाच आपण विचार केलेला आहे आणि विकासाचा दृष्टिकोन ठेवलेला आहे. परंतु एक आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे की खूपदा त्या मुलाला त्याला जे हवंय ते करू दिलं तर तो मुलगा तुम्हाला हवंय ते करतो. आणि अभ्यास ही इतकी प्रत्येक मुलांमध्ये काही प्रिय गोष्ट नसते. आपण जरा थोड्या वास्तवाला सामोरं जाऊया की नेहमी मी असं म्हणतो की इफ गिव्हन अ चॉईस, संधी दिलीच तर किती मुलं परीक्षेला बसतील, किती मुलं रोज शाळेला जातील, किती मुलं इतका नेटाने अभ्यास करतील की त्यांच्या मनासारखं ते काहीतरी करतील. शाळा हवीच, अभ्यास पण हवाच, पण मला असं वाटतं की त्यांना काहीतरी मनासारखं जे चांगलं आहे आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाला पोषक आहे तेही करायला आपण अवकाश, स्पेस आणि टाइम हा दिला पाहिजे. शालेय जीवनामध्ये जे खेळ असतात, गॅदरिंग असतं, त्याचा मुलांवर काय परिणाम होतो ह्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत, पण एका ब्रेकनंतर कार्यक्रमात सगळ्यांचं मनापासून स्वागत. शालेय जीवनातलं व्यक्तिमत्व कसं छान करायचं त्याच्याबद्दल आज आपण बोलतो आहोत. शाळेमध्ये गॅदरिंग असतं तेव्हा सगळी मुलं एकत्र येत असतात, खेळ असतात, खेळांच्या स्पर्धा असतात. त्याचा दूरगामी परिणाम व्यक्तिमत्वावर काय होऊ शकतो हे विचारण्यामागचं कारण असं आहे की काही मुलांना प्रॅक्टिस असते किंवा त्याच्यामुळे तास बुडतात या नावाखाली घरून परवानगी मिळत नाही त्याच्यामध्ये सहभागी व्हायला. मग त्याचा व्यक्तिमत्वावर काय परिणाम होऊ शकतो? मी आपल्याला म्हटलं तसं की शालेय जीवनामध्ये सगळी पायाभरणी होते. आपण एक उदाहरण घेऊया की समजा एक मुलगी आहे आणि तिला उद्या सहलीला जायचंय. सकाळची शाळा असते एरवी तिची आणि रोज सकाळी आई तिला उठवते, अगं उठतेस ना. मग ती म्हणते हां उठते. मग शेवटी ती कशी बशी तयार होते. आई तिला अक्षरशः तयार करते, हातात सगळं डबा कोंबते, दप्तर देते पाठीवर आणि खाली सोडते किंवा ती मुलगी जाते निघून. म्हणजे खूप तिला अगदी प्रयत्नाने तिला पाठवायला लागतं. हेच जर उद्या सहल असेल तर ती मुलगी पहाटे 4 वाजता आईला रात्री झोपच लागत नाही. कारण लक्षात घ्या की कशाची आवड असते ना ज्याची, त्या आवडीसाठी माणूस वाटेल ते करतो. परंतु शालेय जीवन अशी गोष्ट आहे की म्हणजे अभ्यास ही आवश्यक गोष्ट आहे. ती भले तुम्हाला आवडत नसेलही, काही जणांना आवडते, काही जणांना आवडत नाही, पण तुम्हाला आवडत नाही म्हणून करायचं नाही असं नाही. तुम्हाला ती करायलाच पाहिजे, कारण त्याच्याशिवाय पुढे वाढ होणार नाही तुमची बौद्धिक, मानसिक जी काही आहे. त्यामुळे तो जो शिक्षणक्रम दिलेला आहे तो व्हॅलिड आहे, तो पुढे जाऊ दे. त्यात सुधारणा होतील हा भाग वेगळा, पण तो आवश्यक आहे. परंतु जिथे आवडीचा प्रश्न येतो तिथे मला असं वाटतं की अशा प्रकारचे उत्सव, कार्यक्रम हे त्याचे प्लॅटफॉर्म्स असतात. आणि मी नुसतं गॅदरिंग म्हणणार नाही. माझं असं म्हणणं आहे की आठवड्यातनं एकदा अशा पद्धतीने मुलांना आपण कुठेतरी पाठवलं पाहिजे, सहभागी करून घेतलं पाहिजे. मला आठवतंय माझी स्वतःची वाढ ही गिरगावातल्या चाळीत झालेली आणि या चाळींमधून जो काही डेव्हलपमेंट झाली किंवा उत्सव असतात, गणेशोत्सव आहे, गोकुळाष्टमी आहे, यातून सुद्धा एक फार चांगली डेव्हलपमेंट होते. आणि मुलं एकत्र येणं, ज्याला म्हणूया सामूहिक जीवन आपण जगायला शिकतो, एक स्पोर्ट्समनशिप तुमच्यामध्ये येते. किंबहुना मैदानी खेळ हे सुद्धा फार महत्त्वाचं अंग आहे. भले तुम्हाला त्यामध्ये गती नसेल, पण मैदानी खेळ खेळल्यामुळे स्वभावामध्ये खूप चांगला आणि पॉझिटिव्ह असा फरक पडू शकतो. हा त्यातला एक भाग आहे. वक्तृत्व स्पर्धा असतील, चित्रकला स्पर्धा असतील, आणि ह्या सगळ्यामध्ये आपण एक हौस म्हणून करत असतो. तुम्ही लक्षात घ्या, नंतर सुद्धा नोकरीच्या वेळेला हॉबीज नावाचं एक कॉलम ठेवलेलं आहे की तुम्हाला काय आवडतं. कारण हे सुद्धा त्यांना बघायला आवडतं की तुम्ही काय अवांतर जीवन कसं जगता, का फक्त तुम्ही नोकरी एके नोकरीच करता. कारण फक्त नोकरी एके नोकरी करणारा मुलगा किंवा मुलगी हे तेवढे हेल्दी नसतात.
कारण त्यांना बाकीच्या गोष्टी सामोऱ्या जायच्या असतील, कारण नोकरीमध्ये फक्त काम नसतं, कामाच्या व्यतिरिक्त एक समाज जीवन असतं, याला तुम्ही कसे सामोरे जाता हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं. आणि म्हणून शालेय जीवनामध्ये अशा प्रकारच्या उपक्रमांमध्ये सहभागी व्हायला मुलांना प्रोत्साहन दिलंच पाहिजे. त्याच्यामुळे संवाद आणि स्वतःचा एक स्वतंत्र विचार करणं या गोष्टी सुद्धा हळूहळू डेव्हलप व्हायला मदत होते निश्चितच. यानंतर आपल्या प्रेक्षकांचा पुढला प्रश्न कुठला आहे लगेचच बघूया. मी एकता अनंत हेगिस्टे राहते माहीमला. पॅरेंट्स आजकाल आपल्याला ते खूप चिडतात, डॉमिनेटिंग वागतात, सो त्यांनी बदलायला हवं का? माझं नाव अनुराधा अशोक कुलकर्णी, मी दादरला राहते. माझा प्रश्न असा आहे की पालकांना आता बदलायची वेळ आली आहे का सर? दोन वेगवेगळे वयोगट पण प्रश्न एकच आहे की पालकांना आता बदलायची वेळ आली आहे का सर? काय सांगाल तुम्ही? 100% आली, प्रश्नच नाही. त्यातलं त्या मुलीचं जे सांगणं होतं ते खूप छान होतं. ती म्हणाली की डॉमिनेटिंग वागतात. बघा आता तिलाही कळतं डॉमिनेटिंग म्हणजे काय. मी सांगतो तेच झालं पाहिजे, सांगितलं नाही एकदा आपले टोन बघा कसे असतात, अल्टिमेटमच देतो आपण, अल्टिमेटम असतो. सो आपल्याला एक लक्षात आलं पाहिजे की मुलांना अशा पद्धतीने वागवून तुम्ही त्यांच्या आत्मप्रतिमेला तडा पोचवता, कारण ती असं नाही ऐकणार, ती कोणाचंच ऐकत नाहीत. ती एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे आणि त्यांना नीट समजावल्यानंतरच ती ऐकणार आहेत. हे जर आपण नीट समजावलं नाही तर तुम्ही लक्षात घ्या, तुम्ही एक म्हणजे मुलांचं तर सोडाच, तुम्ही मुलांना वेगळ्या पद्धतीने वाढवताय, पण एक तुम्ही वाईट पद्धतीने भावी काळातला पालक वाढवताय, कारण तो पण त्याच्या मुलांशी तसाच वागणार आहे. सांगितलं ना तुला एकदा कळत नाही, म्हणजे ती एक चेन सुरू झाली, वंश परंपरा सुरू झाली, सांगितलं नाही एकदा. सो ते करू नये आपण, त्याला नीट समजवलं पाहिजे. आणि डेफिनेटली मला असं वाटतं की पालकांची शाळा घ्यायची गरज आहे. हां, कारण ह्या पालकांची शाळा नाही बघा कुठेच. हां, मुलांची शाळा आहे, पण पालकत्व हे जन्मजात आम्हाला देवानी दिलेलं आहे असं आपण वागतो, तर पालकांची सुद्धा शाळा असते. ती शाळा म्हणजे ओपन आहे, हे आपण शिकायला पाहिजे, इतरांचे अनुभव बघायला पाहिजेत आणि इतरांच्या अनुभवातून आपण शिकलं पाहिजे. मुलांशी उत्तम संवाद साधणं आणि त्यांना त्यांच्या जबाबदारीचं भान करून देणं, त्यांचं निरीक्षण करणं, त्यांच्यावर एक प्रकारे लक्ष ठेवणं, त्यांचे आपण विश्वस्त आहोत, मालक नाही आहोत, हे महत्वाचं आहे. आपण मुलांचे मालक असल्यासारखे वागतो की म्हणजे जणू काही आता मालकीच आहे माझी, याची तुझ्या आयुष्याची मालकी माझ्याकडे, अशा पद्धतीने आपण वागतो. पण एक प्रकारची तटस्थता सुद्धा त्याला लागते की मी विश्वस्त आहे, मला देवाने दिलेली एक काय म्हणूया देणगी आहे आणि ह्या काय एक अमोल वस्तू आहे आणि किंवा अमोल देणगी आहे म्हणूया आपण त्याला, आणि त्याला मी छान प्रकारे वाढवणार आणि नंतर मी एक देवाचीच गोष्ट आहे ती, त्यामुळे त्याला चांगलं करून मी समाजामध्ये परत सोडणार. अशा पद्धतीची भावना पालकांची असायला पाहिजे, म्हणजे मग आपण डोळ्यात तेल घालून त्याची चांगली निगराणी करू. अन्यथा काय होतं की आपण मुलांसमोर कधी कधी अतिप्रेम, अनाठाई चर्चा, मग पुन्हा वेगळे एक्स्ट्रीम्स. आपली मानसिक लक्षात घ्या, मी एक अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे की पालकांची मर्यादा जी असते, पालक समजा मुलांच्याकडून आपण 90-95% मार्क मागतो, पालकांना जर विचारलं अरे भाऊ तुला किती टक्के पडले होते, तर नाही आमच्या वेळेत परीक्षा पद्धती वेगळी होती असं काहीतरी आपण सांगतो. परंतु वस्तुस्थिती अशी असते की आपल्याला पण कमी मार्क पडलेले असतात, आपण सगळेच काही मेरिटमध्ये आलेलो नसतो. मुलांनी मात्र मेरिटमध्ये यावं, हरकत नाही, चांगली अपेक्षा आहे, पण जबरदस्ती नको. ते जर त्याला सहजपणे जमलं तर ठीक आहे, अन्यथा त्याला आपली लिमिटेशन जी आहे त्या लिमिटेशनच्या बाहेर तो गेला पाहिजे. म्हणजेच काय तर त्या मर्यादांच्या पेक्षा वेगळा विचार आपल्याला करता आला पाहिजे. एक असं विचारायचं आहे की पालक त्याचे सुद्धा एक दोन प्रकार आता आहेत की एक म्हणजे आई वगैरे कोणीतरी घरी असतं आणि काही वेळेला पालक दोघेही नोकरी करणारे असतात. मग अशा दोन्ही केसेसमध्ये मुलांच्या व्यक्तिमत्वावर काय परिणाम होऊ शकतो? हा एक मला असं वाटतं की खरं सांगायचं तर असं काही वेगळं होत नाही, होऊ नये. हा आपला एक खूपदा गिल्ट असतो. म्हणजे मला नेहमी असं वाटतं की नोकरी करणाऱ्या स्त्रीला म्हणजे पालकाला अधिक मानसिक कुचंबणेला तोंड द्यावं लागतं, कारण नोकरी पण आवश्यक असते घरासाठी किंवा स्वतःसाठी. आणि मग एक प्रकारे सगळ्यांचा बघण्याचा दृष्टिकोन असा असतो की बघ त्याची आई घरात आहे म्हणून त्याला तितके मार्क पडले, तिची आई घरात आहे म्हणून तिला तितके मार्क पडले, आणि या प्रकारे आपण त्या एक नोकरी करणाऱ्या महिलेवर दडपण आणण्याचा प्रयत्न करत असतो. एक विशिष्ट वय असतं ज्या वयामध्ये मुलांना पालकांची गरज जास्ती काळ असते, पण ती संपल्यानंतर मात्र त्याला स्वतःचं उडायचं असतं, स्वतःचं त्याला बळ एक मिळालेलं असतं आणि त्याचं आपल्याला फक्त निरीक्षण करायचं असतं. आणि या वेळेला मला असं वाटतं की असा काही फार मोठा क्वालिटेटिव्ह फरक पडत नाही, खऱ्या अर्थाने पडू नये. कारण याचा अर्थ असा होईल की घरात आहे म्हणजे सगळ्यांचं बाबा फार उत्तम चाललंय असंही नसतं. कधी कधी अति लक्ष दिलं जातं, कधी कधी अति काळजी पुरवली जाते.
मग अशी मुलं फारच लाडाकोडात वाढतात आणि त्याचे दुष्परिणाम होतात. कधी कधी नोकरी करणारे आईवडील असतात तर मुलांकडे इतकं दुर्लक्ष होतं, कारण प्रत्येकाच्या स्वतःच्या विवंचना असतात. म्हणजे आता नोकरीचे तास वाढलेले आहेत, प्रवासाचा वेळ वाढलेला आहे, मग मुलाकडे लक्ष द्यायला वेळच मिळत नाही. संध्याकाळी आलं की आपण TV चालू करायचा, मग मालिका बघायच्या. हे सगळं करताना आपण मुलांना वेळ देतो का याचं पण भान कुठेतरी ठेवायला पाहिजे. आणि मला असं वाटतं की मुलांना जर आपण योग्य वेळ दिला तर मुलं खूप चांगला प्रतिसाद देतात, नाही असं नाही. त्यामुळे नोकरी आणि नोकरी न करणं हे अवलंबून नसून तुम्ही क्वालिटेटिव्ह टाईम, सकस वेळ ही मुलाबरोबर किती शेअर करता. लक्षात घ्या, शेअर करणं हे महत्त्वाचं आहे. आणि तुमचं भावविश्व मुलांना सांगा, तुमचे यशापयश मुलांना सांगा. आपण अगदी जणू काय म्हणजे मी आदर्शाचा पुतळा आहे असं पालक, एका विशिष्ट वयापर्यंत तो मुलगा बिचारा ऐकतो, पण त्याचे डोळे एकदा उघडले, तो जगाकडे डोळसपणे पाहायला लागला की त्याला कळतं की आपल्या वडिलांना सुद्धा आणि आईला सुद्धा काही फारसं कळत नाही. ही गोष्ट त्यांना कळते का, ती गोष्ट त्यांना कळते का, मग तू मला अक्कल शिकवतो असं वगैरे ते संवाद सुरू होतात. आणि ते फार ऐकायला गोड असतात सगळे संवाद. परंतु आपण आपल्या मर्यादा सुद्धा ओळखल्या पाहिजेत आणि त्या मुलाला त्या मर्यादांच्या पलीकडे नेण्याचा प्रयत्न. बाबा मला नाही कळलंय पण तुला हे फार चांगलं जमतं. लक्षात घ्या, मुलाला ॲप्रिशिएट करणं फार महत्त्वाचं आहे. मला वाटतं हेच आणि कुठेतरी हल्ली थोडंसं कमी पडतंय, त्याच्यावर आपण छान विचार केला पाहिजे. यानंतरचा प्रश्न कुठला आहे बघूया. माझं नाव नारायण परब. मुलांना ओरडले की ते कोणताही भयानक पर्याय निवडतील की काय अशी भीती वाटते, कारण हल्ली तसं वाचनात येत आहे. अशा वेळी काय करायचं? खूप ओरडल्यानंतर किंवा धाक दाखवल्यानंतर मुलं टोकाची भूमिका घेतील की काय अशी भीती वाटते हल्ली पालकांना. व्यक्तिमत्वाशी ते कसं जोडाल सर? हे खरं म्हणजे मानसिकतेशी निगडीत आहे आणि मला असं वाटतं की यासाठी मानसोपचार तज्ज्ञाची गरज असते. जर मुलगा अशा प्रकारच्या मनोवस्थेतून जात असेल, खूप मुलं जातात नाही असं नाही, परंतु ओरडल्यानंतर अशा पद्धतीने प्रत्येक मुलगा काही स्टेप घेत नाही. त्याला तुम्ही जितकं प्रेम देता तेवढंच तुम्ही त्याला ओरडत असाल तर गोष्ट निराळी. पण सतत तुम्ही त्याला ओरडत असाल आणि तुम्ही मगाशी म्हटलं की त्याच्या व्यक्तिमत्वावर सतत, त्याच्या भावनेवरती सतत आघात होत असतील तर मग ह्या मुलगा एका वेगळ्याच मानसिक अवस्थेत जातो, तुटला जातो, त्याचा संवाद होत नाही, तो स्वतःला दोष द्यायला लागतो, तो एका भयानक अंधारातून प्रवास करायला लागतो. हा त्याचा जो प्रवास आहे अंधारातला, हा भयंकर असतो, एकाकी असतो आणि विषण्ण करणारा असतो. त्यावेळेला आपण त्याच्या बरोबर राहत असतो परंतु बरोबर राहत नसतो अशी परिस्थिती असते, कारण आपण त्या मुलाला नीट समजून घेत नाही, त्याच्याशी नीट बोलत नाही. हे जे बोलणं आहे, हे जे समजून घेणं आहे, हे मला असं वाटतं की कुठेतरी महत्त्वाचं आहे. आणि असं जर केलं नाही तर तीच मुलं जाऊन पुढे हे करतात. बरोबर, उठसूट काय कोणी कोणाला ओरडलं किंवा बोललं म्हणून असं करणं हे अशक्य आहे, असं होत नाही. मुलं आणि असं जर काही आपल्या डोक्यात विचार आला तर याचा आपल्याच वरचा अविश्वास आहे, लक्षात घ्या. कारण आपण त्याला अनेकदा मुलांना पुश केलं जातं, म्हणजे आईवडीलच करतात असं नाही, खूपदा शाळा म्हणा किंवा बाकीचे म्हणा हे पुश करतात मुलाला. हे पुश न करता त्या मुलाला आपण जर चांगलं समजून घेतलं तर अशी मुलं कोणताही टोकाचा निर्णय घेत नाहीत. आणि जर समजा आपल्याला असं वाटलं की मुलगा बोलत नाही आहे, खूप अबोला आहे, खूप एकाकी असतो, त्याला वाईट सवय लागलेल्या आहेत किंवा त्याचं भावविश्व आता पूर्ण वेगळं झालेलं आहे, त्याची बोलण्याची तऱ्हा किंवा वागण्याची तऱ्हा, त्याची जी काही खोली असेल किंवा त्याची जी काही रूम आहे, त्याचं कपाट आहे, हे ज्या वेळेला आपल्याला कळायला लागतं त्याच वेळेला मला असं वाटतं की आपण नीट नोंद घेऊन कुठल्या तरी चांगल्या मानसोपचार तज्ज्ञाकडे त्याला न्यायला पाहिजे. आपण मानसोपचार तज्ज्ञाकडे न्यायला घाबरतो. मला असं वाटतं की माणसाच्या वाढीमधलं मानसोपचार तज्ज्ञ हा आपला मित्र आहे आणि तो चांगलंच सांगणार तुम्हाला, आणि तो अशा प्रकारच्या खाईतून आपल्या मुलाला बाहेर काढतो. आणि इतकंच नव्हे तर त्याचं समुपदेशन कसं करायचं याचा गायडन्स सुद्धा पालकाला करतो, कारण पालकाला हे सगळं माहिती नसतं, त्याच्यासाठी सगळं नवीन असतं. तर मला असं वाटतं पालकाला सुद्धा ज्ञान देण्याचं काम, म्हणजे ज्ञान देण्याचं काम मानसोपचार तज्ज्ञ करू शकतात. त्यामुळे अशा केसमध्ये आपण मानसोपचार तज्ज्ञाकडे जावं. पण माझ्या मुलाला मी ओरडलो किंवा माझ्या मुलीला मी ओरडलो तर तो असं तर काही करणार नाही ना, असं जर आपण म्हटलं तर मग त्यातून पुढे जी काही गुंतागुंत तयार होईल, त्यामुळे उलटी परिस्थिती ओढवू शकते. सर, खूप कमी वेळ आहे आपल्याकडे आजच्या भागाचा. पॉइंटर्स सांगा. रिपोर्ट कार्डची सवय असते मुलांना, पण आज आपण एका वेगळ्या रिपोर्ट कार्डबद्दल बोलूया की शालेय जीवनातल्या मुलांचं व्यक्तिमत्व कसं असावं, त्याच्याबद्दल अगदी जाता जाता पालकांसाठी आणि मुलांसाठी काय सांगा? तो खूप हुशार असावा. त्याला हुशार म्हणजे अभ्यासातच नव्हे, तो एकूण स्मार्ट म्हणून आपण ज्याला, त्याचा आत्मविश्वास खूप चांगला असावा. त्याला वेगवेगळ्या गोष्टींमध्ये करून बघण्याची उत्सुकता असावी, कुतूहल असावं.
कुतूहल हेच बालजीवनाचं आणि शालेय जीवनाचं महत्त्वाचं अंग आहे. हे करून बघ, ते करून बघ, घड्याळ करून बघ, अमुक करून बघ, हे जे काहीतरी करत राहणं आहे हे फार महत्त्वाचं आहे. तो चुकला तरी चालेल. प्रयत्न महत्त्वाचा, लक्षात ठेवा. प्रयत्न प्रामाणिकपणे करणं हे महत्त्वाचं आहे. रिझल्ट हा नंतरचा आहे. आपल्याकडे कर्मण्यवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन म्हटलं, याचा अर्थच असा आहे की प्रयत्न करा, फळाचं बघू नका, पण प्रयत्न उत्तम करा. तर तो प्रयत्न त्यांनी उत्तम करावा. त्याला छान मित्रमैत्रिणी असावेत, तो हेल्दी असावा, त्याला विनोद समजावा, त्याला काहीतरी एक चांगला कलागुण असावा, चांगला बोलेल, चांगला गाईल आणि सगळ्यांमध्ये मिसळणार असावा. हे त्याच्यामध्ये जर असलं आणि खोटं नसावं काही, तो त्याच्याबद्दल विश्वास वाटावा, त्याच्याबद्दल आपल्याला मनापासून आनंद त्याचा आपल्याला घेता यावा. आणि लक्षात घ्या, पालक आणि मुलांना एकमेकाच्या सहवासाचा आनंद ज्या वेळेला देता येतो आणि घेता येतो त्यावेळेलाच आपण मुलाबरोबर खऱ्या अर्थाने चांगलं पालकत्व आपलं राबवू शकतो असं मला वाटतं. आणि पालकांनी कोणत्या कोणत्या गोष्टीची विशेष काळजी घेतली पाहिजे? पालकांनी शेअरिंग करायला पाहिजे. पालकत्व याचा अर्थ शेअरिंग अँड केअरिंग अँड लव्हिंग. मला असं वाटतं की सर्वात महत्त्वाची गोष्ट प्रेम आहे. आपण ह्या सगळ्या भानगडीमध्ये प्रेम करायलाच विसरतो. मुलाला प्रेमाची गरज असते. मुलाला शिस्त म्हणजे काय हो, शेवटी आपण शिस्त म्हणतो ना, शेवटी सगळं शिस्त म्हणजे दुसरं तिसरं काही नसून संयम आहे. ही सीमा आहे आणि या सीमारेषेत तुला राहायचं. सो सीमा आणि संयम म्हणजे शिस्त म्हणजे उठ असं नाही येते ते. तशा काय लाईफमध्ये तो जगत नाही. त्यामुळे पालकांनी हे लक्षात ठेवावं, प्रेम हे त्याला देता आलंच पाहिजे. त्याला एक चांगली ऊर्जा दिली पाहिजे, त्याला एक पॉझिटिव्ह माइंडसेट दिला पाहिजे आणि शॉर्टकट्स वगैरे नकोत. समजा एखाद्या घरामध्ये मी असं पाहिलेलीत घरं की समजा ज्याला म्हणूया की आजकाल खूप आपण वाचतो ना लाचलुचपत वगैरे, अशा घरांमधल्या मुलांवरती किती मानसिक आघात होत असतील कल्पना करा. हा मुलगा अभ्यास करताना पुढे काय विचार करेल, कशासाठी अभ्यास करायचा, तो पण काही शॉर्टकट्स मग शोधतो, पेपर फुटेल का, कुठून काही मिळेल का. त्यामुळे आपल्या घरामधलं वातावरण हे हेल्दी असावं, कारण पुढच्या एक पिढी नाही, लक्षात घ्या, पुढच्या सगळ्या पिढ्या या जर आपल्याला हेल्दी घडवायच्या असतील तर मुलांची मानसिकता हेल्दी असणं हे गरजेचं आहे आणि ती 100% जबाबदारी ही पालकांची आहे. आणि शालेय जीवनामध्येच ह्या गोष्टीला जर सुरुवात झाली तर त्याचे खूप छान परिणाम नंतर सुद्धा आपल्याला नक्कीच बघायला मिळतात. याच विचार म्हणजे ह्याचे जे वेगवेगळे पैलू आहेत त्याच्यावर पुढल्या काही एपिसोड्समध्ये आपण बोलणार आहोतच. आज मात्र इथेच थांबतोय. पुन्हा भेट होईल. तोपर्यंत नमस्कार.